फ्राय केली होती, पण आज तिला व्यवस्थित टोमॅटो कांद्यामध्ये फ्राय करायचे. हां कोळंबीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. काल थोडी फ्राय केली होती, आज तिला चांगले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स फ्राय करायचे. मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेले अगोदरच. आता यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण आता कोळंबी फ्राय करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम आता कांदा टाकणार आहोत. कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा बहुत भूक लागली. तू तर हे करतो बरोबर. आता टोमॅटो टाकायचं आपण व्यवस्थित असं. टोमॅटो असं व्यवस्थित मिक्स करून चांगलं. आणि कांद्याला कसं तांबडा रंग जरा सुटला पाहिजे, जेणेकरून कसं मस्त शिजेल. ही सुकी कोळंबी करायची ना, त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकला व्यवस्थित. पहिला टाकतेस आपला मसाला. बरं, चवीनुसार मसाला टाकायचा. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मसाला. आमचा गावरान मिक्स मसाला आहे. हा आमचा कोकणी घरगुती मसाला आहे. चवीनुसार टाकायचं प्रत्येक. कोकणी घरगुती मसाला कशी चव एकदम चांगली येते, कारण हा घरचा मसाला तयार केला घरच्या घरी. मसाला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. काल फ्राय केली होती, पण आज तिला व्यवस्थित टोमॅटो कांद्यामध्ये फ्राय करायचे. हां कोळंबीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काल थोडी फ्राय केली होती, आज तिला चांगले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स फ्राय करायचे. मित्रांनो, कोळंबी आहे ना कोकणी मसाल्यामध्ये फ्राय केल्यामुळे एकदम चांगली लागते. दुकानातल्या मसाला आणि कोकणी मसाल्यामध्ये भरपूर फरक पडतो. आता पाणी ॲड करायचं थोडंसं. असं तिखट करणार आहे ते मी बघतो. तू मित्रांनो, आपली आता कोळंबी रेडी होत चालली आहे. काय वास सुटला यार, जबरदस्त. अशा प्रकारे आपली कोळंबी फ्राय झाली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.